Hello, student. I am Kiran Sonpati, HOD of Physics, Chaundeshwari Medical and IIT Academy. आज मी तुम्हाला बोर्डचा पेपर कशा प्रकारे सोडवायचा आहे याची मी माहिती देणार आहे की जेणेकरून बऱ्याच जणांना बोर्डचा पेपर सोडताना थोडंसं टेन्शन येते कसा सोडवायला पाहिजे, पण या व्हिडिओचा अतिशय तुम्हाला चांगला उपयोग होईल. आपण बघूया, बोर्डचा जो पेपर असणार आहे तो 70 मार्काचा असेल आणि 3 तास इतका वेळ असेल. त्याला 3 तास म्हणजे असं वाटेल की 3 तास म्हणजे भरपूर वेळ आहे, पण भरपूर नाही आहे. तुम्हाला जर सगळा पेपर लिहायचा असेल तर 3 तास वेळ सुद्धा कदाचित कमी पडू शकतो, कारण जर तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असेल तर बराचसा वेळ त्यात जात असतोय. तर यातला पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द आन्सर. एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन आहे. 10 क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत ते प्रॉपर लिहायचे. म्हणजे काय असेल याच्यामध्ये, की याच्यामध्ये बरेच जण असं करतात की समजा 1 नंबरचा हा क्वेश्चन डायरेक्ट त्याचा आन्सर सी लिहितात, 2 नंबरचा ऑप्शन डी लिहितात, पण असं आपल्याला लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, 1 नंबरचा आहे. आपल्याला याच्यामध्ये दिलेलं असतं की पहिल्याचं लेंथ बी असणार आहे, मास सी असणार आहे, टाइम आणि डी असणार आहे फोर्स. असं जर दिलेलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 1 नंबरचा असेल, आपल्याला ऑप्शन काय होतं सी, तुम्ही इथं लिहायचं आहे सी आणि सी च्या समोर काय आहे त्याचं जे काय स्पेलिंग असेल त्याची काय व्हॅल्यू असेल ती लिहायची. दुसरं डी आहे, डी असेल तिथे एखादी किंमत दिली असेल 1.3 10⁻⁻⁵. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. ओके, आता आपण आपल्याला दुसरा क्वेश्चन बघायचा आहे. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग. अगदी छोटे छोटे क्वेश्चन असतात. एखादा SI नीट विचारलेलं असतंय, एखादा डायमेन्शन विचारलेलं असतंय, एखादा डेफिनेशन विचारलेले असत्या आणि याच्यामध्ये आपल्याला 8 असतात. 8च्या 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी पुस्तकाचं रीडिंग आवश्यक आहे. एखादं सोपं गणित पण दिलेलं असेल याच्यामध्ये, एकदम जे दिलेलं असणार ते एकदम बेसिक दिलेलं असतं. म्हणजे एखादं गणित दिलेलं आहे, समजा आपल्याला समजा एखादं गणित दिलेलं आहे. गणित काय असणार, एकदम बेसिक. एनर्जी इज इक्वल टू हाफ CV². साध्या किमती असतात. तुम्ही किंमत लिहिलेलं आहे, समजा हाफ आहे, कॅपॅसिटर 2 मायक्रो आहे, -6 आणि या ठिकाणी 10⁻². असं काहीतरी गणित आहे. हे सगळं सोडवून तुमचे जे काय उत्तर येणार आहे ते उत्तर तुम्हाला लिहिल्यावर 10⁻⁻⁶ इंटू 100 म्हणजे 10⁻⁻⁴ SI नीट लिहिणं गरजेचं आहे. फक्त उत्तर नाही लिहायचं, आपल्याला त्याचं SI नीट पण लिहिता यायला पाहिजे. सोपा क्वेश्चन आहे. आता आपल्याला बघायचं आहे पुढचा क्वेश्चन. सेक्शन बी अटेम्प्ट एनी एड. म्हणजे याच्यामध्ये असणार आहे याच्यामध्ये जर विचार केलेला असेल तर क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 पर्यंत जवळजवळ 12 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त यातले 8 क्वेश्चन सोडवायचे, फक्त 8 सोडवायचे. तर हे क्वेश्चन जे असणार आहेत 2 मार्कासाठी, प्रत्येकाला 2-2 मार्क आहेत. आता 2 मार्क त्याच्यामध्ये काय येणार आहे, याच्यामध्ये येईल डिस्टिंग्विश पॉइंट,
डेफिनेशन, एक्झाम्पल, एक 2-4 वळीचेच याच्यामध्ये असणार आहे. मग याच्यामध्ये किमान तरीही एक अर्धा पेजच्या आसपास उत्तर असेल. डेफिनेशन असेल तर एक 3-4 वळीचे असेल. डेफिनेशन असेल, पूर्ण एक्झाम्पल दिलेलं असेल, एखादं छोटं गणित पण दिलेलं असेल. मग ते गणित आपल्याला लिहायचं आहे. आणि गणित लिहिल्यावर मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 मार्काचा क्वेश्चन आहे. जर एक डिस्टिंग्विश पॉइंट असेल तर आपलं 2 मिनिटात लिहून होईल. पण जर एखादं गणित दिलं, समजा एखादं गणित या ठिकाणी दिलेलं, तर समजा या ठिकाणी tan θ इज इक्वल टू v² समजा वेग दिलेला 1.3 इंटू 1.3 आणि 2.6. आता जी ची किंमत लिहायची आहे, आपल्याला सवय आहे 9.8 लिहायचं, पण असं करायचं नाहीये. आपल्याला पेपरमध्ये याची किंमत काय घ्यायची आहे दिलेली आहे. पाईची किंमत काय घ्यायची आहे, कॅपिटल जी ची किंमत काय घ्यायची आहे, ह्या कॉन्स्टंट किंमती जी आपल्याला पेपरमध्ये दिलेल्या तीच घ्यायची आहे. आणि पेपरमध्ये शक्यतो बघायचं 9.8 आहे काय 9.81. हा एखादी छोटीशी मिस्टेक सुद्धा पूर्ण उत्तर चुकू शकते. आता तुम्हाला लॉग टेबल उघडायचं आहे, लॉगची प्रॉपर बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची, आणि याच्यामध्ये आपला जास्त वेळ जातोय. बघा, मी तुम्हाला सांगितलं डिस्टिंग्विश पॉइंट लिहायचंय, अगदी 2-3 मिनिटात लिहू शकते. पण हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस असेल तर 2-3 मिनिटात होईल, नसेल तर 5 ते 10 मिनिटांपर्यंत सुद्धा वेळ जाऊ शकतो. इथंच आपला वेळ जास्त जातो. त्याच्यामुळे याचं प्रॅक्टिस गरजेचं आहे. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. आता आपल्याला पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये काय आहे, क्वेश्चन 15 to 26, जवळजवळ 12 क्वेश्चन आहे. सोडवायचे किती, एनी 8. आता याच्यामध्ये हे जरी 3 मार्काचे क्वेश्चन्स असतील तर याच्यामध्ये एखादं डेरिव्हेशन दिलेलं असेल, एखादं न्यूमेरिकल्स, एखादं गणित दिलेलं असेल, डेरिव्हेशन लिहायचं. बरेच जणांचं कसं असतंय, डेरिव्हेशन लिहायचं म्हटल्यावर अगदी प्रॉपर लिहायला पाहिजे. समजा पॅरलल ऍक्सेस थेरम तुम्हाला दिलेला आहे, मग तुम्हाला ती डायग्राम काढायला पाहिजे, 2 ऍक्सेस काढायला पाहिजे, याचं प्रिन्सिपल लिहायला पाहिजे. प्रिन्सिपल लिहिल्यावर कोणकोणत्या क्वांटिटीला आपण काय काय म्हणणार आहे ते लिहायला पाहिजे. पूर्ण याचं एक्सप्लेनेशन लिहायला पाहिजे. जवळजवळ 1 ते 1.5 पान हे सगळं. बघा, डायग्राम अगदी प्रॉपर पाहिजे, डायग्रामला सगळे आपण नावं दिलेली पाहिजे. परत याचं प्रिन्सिपल असेल तर ते प्रिन्सिपल लिहायला पाहिजे. पूर्ण डिराईव्ह करायला नाही, डायरेक्ट आपण फायनल पर्यंत पोहोचायचं. एवढं सगळं अगदी प्रॉपर लिहिला तरच तुम्हाला याचे 3 मार्क मिळतील. मग सिलेक्ट करताना तुम्ही काय करायचं, जो क्वेश्चन अगदी व्यवस्थित येईल तेच आपण लिहायचं. अर्धवट जर क्वेश्चन लिहिला तर तुम्हाला एखादा मार्क मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला याची प्रॉपर तयारी करायला पाहिजे. समजा याच्यातलं गणित दिलं असेल तर हे सोपं असणार नाही, थोडस जास्त वेळ लागण्यासारखं असेल गणित. इथं सुद्धा तुम्हाला लॉग टेबलचं प्रॅक्टिस पाहिजे. एक तर फॉर्म्युला येणं गरजेचं आहे, लॉग टेबलचं प्रॅक्टिस असायला पाहिजे, आणि ह्याला वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही लॉग टेबल गडबड न करता थोडस प्रॅक्टिस करा. एक जरी चूक लॉग टेबल मध्ये झाली तरी सुद्धा उत्तर चुकू शकते. समजा यात एखादं आपल्याला गणित दिलेलं आहे आणि गणित आपल्याला सोडवायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला गणित दिलेलं आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. मग तुम्हाला यातला टोटल एनर्जी काढायचा, याचा फॉर्म्युला h/μ0 प्लस ½ mv². ह्या सगळ्या किमती लिहायला पाहिजे. आणि अगदी समजा याचं उत्तर आहे 13.38 इंटू 10⁻⁻⁻⁻. असं उत्तर आहे. अगदी शेवटच्या पॉइंट पर्यंत तुमचं बरोबर येणं गरजेचं आहे. समजा या ठिकाणी 8 न येता तुमचं काहीतरी उत्तर 6 झालेलं आहे चौथ्या घरात, तरी तुम्हाला मार्क मिळणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर लिहायला पाहिजे. याच्यासाठी फॉर्म्युला येणं गरजेचं आहे
लॉग टेबल सुद्धा आपल्याला अगदी प्रॉपर जमलं पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन. अटेम्प्ट एनी 3. आता याचं वैशिष्ट्य काय बघा, याचं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये एकच क्वेश्चन येणार, एक थेअरी येईल प्लस त्याच्या रिलेटेड एखादा न्यूमेरिकल्स. म्हणजे आपल्याला एक डेरिव्हेशन पण लिहायचं आहे आणि त्याच्या रिलेटेड एखादं जे गणित दिलं तर ते पण आपल्याला लिहिता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पूर्ण आता सांगितल्याप्रमाणे पूर्ण डिराईव्ह करता यायला पाहिजे, डायग्राम काढता यायला पाहिजे, त्याची डेफिनेशन लिहिता यायला पाहिजे. त्याच्या रिलेटेड जर एखादं गणित दिलं तर त्याचा आपल्याला परत फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युला लिहून आपल्याला सोडवायचं आहे. समजा एखादं आपल्याला गणित दिलेलं आहे डी ब्रोगली वेव्हलेंथ, तर याच्या रिलेटेड असणार आहे जे काही व्हॅल्यू दिलेले आहे ते सगळे व्हॅल्यू लिहून अगदी प्रॉपर याचं उत्तर काढायचं. दोन्हीही बरोबर आलेला असेल तर आपल्याला हा क्वेश्चन मोठा आहे, एकाला 4 मार्क आहे. क्वेश्चन किती आहेत बघा, अटेम्प्ट एनी 3. 27 ते 31 पर्यंतचे क्वेश्चन आहे. कुठलेही जे आपल्याला प्रॉपर लिहिता येतील त्याचीच निवड करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेपर लिहिता यायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पेपर लिहायचा आहे. अगदी काळजीपूर्वक जेवढं शक्य असेल तेवढं एक्सप्लेनेशन करायचं आहे. गणित सोडवताना तुम्हाला अगदी प्रॉपर किमती घेतलेल्या आहेत का नाही आहे तुम्हाला ते चेक करायचं आहे. लॉग टेबल अगदी काळजीपूर्वक बघायचं आहे आणि अतिशय व्यवस्थित पेपर लिहिलं की मार्क हे आपल्याला मिळतीलच. तुम्हाला पेपरसाठी माझ्याकडून, माझ्या अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. आपली जी चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमी आहे त्याचं ऍडमिशन सुरू आहे. आपण पहिल्या 30 विद्यार्थ्यांना 30,000 फी घेतोय आणि इतर कोणताही छुपा चार्ज नाही, कॉलेज फी सुद्धा आम्हीच भरतोय. आपलं ऍडमिशन सुरू झालेलं आहे. आणखी एकदा आपल्याला बोर्डाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.